गडचिरोलीत भाजप विरोधात काँग्रेसचं आंदोलन। अमेरिकेतील भारतीय स्थलांतरित नागरिकांना बेड्या घालून पाठवल्याविरोधात काँग्रेसची निदर्शनं। सरकार विरोधातच यावेळी जोरदार घोषणाबाजी। गडचिरोलीत जखमी अवस्थेत वाघ आढळला। सातगाव वनपरिक्षेत्रातील आंबेशिवानी परिसरातील घटना। चंद्रपूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात केले वाघावर उपचार। नालीतील घाण रस्त्यावर टाकण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद। मित्रांच्या सहाय्याने शेजाऱ्यांवर हल्ला। एक जण जखमी। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद। वाशिम जिल्ह्यातील 12 मेगावॉट क्षमतेचे 4 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित। 3500 कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फायदा। अहिल्यानगरात प्राचार्याकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार। नगर शहरातील केडगावातला प्रकार। घरच्यांना ही गोष्ट सांगितल्यास आईवडिलांनी जीवे मारण्याची दिली होती धमकी। या प्रकरणी आरोपी संतोष देवरेवर गुन्हा दाखल। आरोपी फरार। जळगावमध्ये छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात 4थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं थाटात उद्घाटन। संपूर्ण राज्यातून 2 दिवसीय महोत्सवात 150हून अधिक शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जाणार। बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 2 मुलींनी दुचाकी चोरली। गोंदियाच्या सिंधी कॉलनी परिसरातील घटना। तर चोरी करणाऱ्या दोन्ही मुली विधी संघर्ष बालिका असल्याची माहिती। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यात कसारगड यात्रेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात। कसारगड यात्रेसाठी 15 बसेसचं गोंदिया आगाराकडून नियोजन। आदिवासी बांधवांचे दैवत मा कंकाली देवीच्या यात्रेला मोठं महत्त्व।